नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। ऑगस्ट महिना खरं तर खूप मोठा गेम चेंजर आहे। 15 दिवसाचा खंड तर सोडाच, महाराष्ट्रात 48 तासामध्ये पावसाचं वातावरण बनतंय। भाग सुरुवात चांगली आणि मोठी असणारी जी काही शहरं आहेत या शहरापासून सुरुवात करूयात। इथे 48 तास म्हणजे 10 तारखेपासून नागपूर जिल्ह्याला, तिथे तर आजही आहे उद्या पण आहे, पण जास्त व्याप्तीनं जास्त क्षमतेनं नागपूर जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांना चांगला झोडपून काढणार आहे। 10 ऑगस्ट पासून ही वाढ होते। अकोल्यासह अमरावतीला, चंद्रपूर जिल्ह्यांना, त्याचबरोबर पूर्व विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना इथे 48 तासातच सुरुवात होते। बर 10 तारखेपासून हा पाऊस नुसता तेवढा भाग नाही तर छत्रपती संभाजीनगर, भोकरदन, जाफराबाद, बुलढाणा, वाशिम जिल्हा ते हिंगोलीच्या काही भागांना, धुळे, नंदुरबारच्या सुद्धा काही मोजक्या भागांना पावसाची सुरुवात 10 तारखेच्या दुपारनंतर करतोय। याचे काही परिणाम जालन्यातही जाणू लागतील, विदर्भ अशा अनेक भागांमध्ये जाणू लागतील। पण त्यानंतर 10 तारखेलाच अकोल्याच्या आणि बुलढाण्याच्या अनेक भागांमध्ये, धुळ्याच्या सह खानदेश विदर्भामध्ये हा पाऊस खूप बऱ्याच ठिकाणी हजेरी लावेल। एवढंच काय तर 10 ऑगस्टला लातूर, नांदेड पट्ट्यामध्ये, परभणीमध्ये ही सुरुवात करणार आहे। यामुळेच म्हणतोय की बाकीचं जाऊ द्या खंडबिंड, पण ऑगस्ट महिना खरंच खूप गेम चेंजर आहे। पुढे काय होईल हे माझ्या सुद्धा आकलनाच्या पलीकडे, पण खंड मोठा नाहीये। ज्याने सोन्स दिले तो दाना पण देतोच। जिथे माल सुकतील तिथे पाऊस लवकरच येईल, ही ह्या वातावरणाची अशी प्रक्रिया दिसते। देव तारी त्याला कोण मारी, हीच ती पद्धत, हीच म्हणे ह्या पावसाला लागू होते। 10 तारखेपासून हा जो गेम चेंज होतोय खानदेशला, विदर्भाला, त्यापेक्षा थोडी वाढ परत 11 तारखेला आहे। भाग कोणते आश्चर्यचकित वाटेल, त्यामध्ये सोलापूरचा काही पूर्वेकडील धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, नांदेड, परभणी, जालन्यासह मराठवाडा आणि खानदेश विदर्भाचा नंबर आहे। चांगला पाऊस आहे परत। याच्यामध्ये काही ना मध्यम हलका पडेल, पण तारीख 11 आहे, पाऊस अजून 13-14चा बघायचा पण बाकी आहे। खूप चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे। बसव कल्याण सुद्धा आहे आणि हा जो काही विजयपुरा कर्नाटकचा भाग आहे, या सगळ्या भागांना हा पाऊस चांगला होणार आहे। आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा। 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करायचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे, ते आपल्याला करायचे आहेत। मग आता अहिल्यानगर आहे, जो अनेक शेतकरी ते चिंता व्यक्त करतोय, याबद्दलही बोललं पाहिजे। पश्चिम महाराष्ट्राबद्दलही बोललं पाहिजे, दक्षिण महाराष्ट्राबद्दलही बोललं पाहिजे। मी तुमच्या भागावरती मी पहिले तुम्हाला सांगितले, मी मागे लातूरवरती जास्त फोकस होता। ज्यावेळेस लातूर म्हणला आम्ही कदरलो, त्याच वेळेस लातूरचं वातावरण कमी केले, पण इथे खूप चांगल्या पद्धतीने पाऊस सुद्धा होणार आहे मराठवाड्यात आणि विदर्भात 11 ऑगस्ट पासून। म्हणजे 48 तास 10 तारखेला विदर्भ खानदेशला सुरुवात झाली, ती 11 ऑगस्टला इकडे पश्चिम महाराष्ट्रातही सुरुवात होईल। आणि त्याच न्यूजचा व्हिडिओ मी मगाशी इंस्टाग्रामला टाकलाय। ठीक आहे, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक कर जा, कारण की मी भुकेला आहे तुमच्या प्रेमाचा। लाईकमुळे मला पैसे मिळत असतील तर बिंदास लाईक करा, कारण की हे टोमणे मला आलेले आहेत आणि ह्या टोमण्याचं उत्तर मी असंच देणार आहे। ठीक आहे, तर 12 ऑगस्ट अहिल्यानगर, पुणे परिसर, नाशिकसह कोकण किनारपट्टी, सांगलीला दमदार मध्यम, तर सोलापूरला अनेक ठिकाणी दमदार मध्यम, अहिल्यानगर बऱ्याच ठिकाणी झडी स्वरूपात ते दमदार, पिकांना जीवदानच। ही सुरुवात 12 ऑगस्टला होते। छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यामध्ये, खानदेशमध्येही अनेक ठिकाणी, अकोला, बुलढाणा, मलकापूर, सोयगाव, जळगाव जे काही परिसर असतील या भागांना सुद्धा, आणि मराठवाड्याच्या सर्वदूर व्याप्तीचा पराक्रम 12 ऑगस्टला सुरू होईल। मित्रांनो, अंदाज आहे बरं का, शब्दात फरक पडणार नाही, तारखेत फरक पडेल। 12 सांगितलं तर 13ला होईल, पण हे होईलच। ठीक आहे, पुढचंही बोलणार आहे 17चं। अनेक जण तर टोमण्याला सुरुवात केली, पण फक्त तुम्ही पाठीशी खंबीर राहा, बदल घडवूनच येणार आहे। आणि हे मी घडवत नाही, निसर्ग घडवतो म्हणून मी सांगतोय। हे मी सांगितले म्हणून होत नाही, ते होणार आहे म्हणून मी सांगतोय। हे वैज्ञानिक कारण देतो तुम्हाला। सगळ्यात महत्त्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की 2000 शेतकऱ्यांना ते आवडतात। तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो।
आणि त्याच नंतर 12 तारखेला मराठवाडा, खानदेश, विदर्भात चांगली हजेरी लागेल. सर्व जिल्हे आहेत, हे राहिलं आणि ते राहिलं म्हणू नका. त्यानंतर 13 तारीख जे आहे परत लातूर वगैरे पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये वारे जोराने वाढायला लागतील. आता वारे वाढले की आभाळ पांगते हा तुमचा भ्रम आहे, पण सटकारे बिटकारे आणि चांगल्या पद्धतीचा पाऊस इथे सुरुवात करणार आहे. त्यामुळे काळजी करण्याचं काम नाही. तुम्हाला मी अपेक्षा तुमच्या विहिरीच भरतील किंवा लगेचच पाणी वाहोल ही दक्षिण महाराष्ट्राला ही अपेक्षा मी कधी दिलेली तुम्हाला पक्क माहिती आहे. कधी ऑगस्ट संपू द्या, सप्टेंबरला जो परतीचा पाऊस होणार आहे तुमच्या धरणाचा प्रश्न मिटेल, पण विहिरीला थोडं थोडं का होईना पाणी 1 सप्टेंबर 2 सप्टेंबरपर्यंत आलेलं असेल ही अपेक्षा तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे. यामध्ये परत हा खानदेशला 12-13 तारखेला आहे. 14ला तर महाराष्ट्रातल्या अहिल्यानगरचा जोर वाढतोय, सोलापूरचा वाढतोय, लातूरचा वाढतोय, नांदेडचा वाढतोय, मराठवाड्याचा विदर्भात वाढतोय. पण हा जो काही पाऊस आहे ज्यांना पिकं सुकतायत त्यांना खूप चांगल्या पद्धतीचा आधार देणार आहे. ठीक आहे. तर आता पुढचा विषय सांगतो 15 ऑगस्टचा, की 15 ऑगस्टला वारे खूप जोराने वाढतील. पश्चिम महाराष्ट्रात दमदार पाऊस झाल्याच्या नंतर ह्या दिवसामध्ये खानदेशातही त्या पावसाच्या सरी कोसळतीलच. पण नांदेडचं चित्र काही लोकांचं टेन्शन वाढवणार असणे, तिथे ते पाऊस कायमच राहणार आहे. मग तो 15ला बी आहे आणि 16ला बी आहे. यामध्ये लातूर आहे, सोलापूर काही भाग आहे, नागपूर जिल्हा आहे, अमरावती आहे, बुलढाणा आहे, खानदेशी आहे. आणि त्यानंतर पद्धत बघा, जे 17 तारखेपासून जोर वाढणार मी सांगितले. मी तुम्हाला काय म्हटलं त्या व्हिडिओत, तारखेत बदल होईल. 17 ऐवजी 18 लिहिल, काही ना 18 दिली असेल तर दक्षिण महाराष्ट्रात मी 18-19 सांगितले, तुम्हाला 20 तारखेला येईल तिथे. पण पाऊस त्याच तारखेपासून बदल घडेल आणि ते बंगालच्या उपसागरातल्या लो प्रेशरमुळे आणि हा देखील झालाय हे बंगालच्या उपसागरातल्या डिप्रेशनमुळे झालाय. तो चांगला प्रभाव एमपीकडे टाकतो, तिथे धुमाकूळ घालतो आणि त्यामुळेच खानदेश विदर्भ मार्गे हा पश्चिम महाराष्ट्रात पसरतोय. पण त्याला साथ मिळते कोकणातल्या लो प्रेशरमुळे, ते कोकणात झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे परत ही सांगली सोलापूर भाग वरते. आणि जर ह्या 10-12 पासून जो पाऊस महाराष्ट्रातल्या भागांमध्ये वाढतोय आणि तो 15 पर्यंत राहतोय, हे 5 दिवस तर गेले. परत 16-17ला वाऱ्यामुळे थोडा कमी जरी झाला तो काही भागाचा कमी होईल. 18-19 पासून वाढतोय तर तो 21-22ला आणखीन जोरात वाढतोय आणि तो 25-26-27 जातोय. मग राहिले महाराष्ट्रामध्ये 20 दिवस, उद्यापासून 21-20 दिवस राहतात. मग 20 दिवसामध्ये 15 दिवसाचा खंड कधी पडणार ह्या दिवस मोजून ठेवा. मित्रांनो, घाबरले जाऊ नका, पाठीशी तुमच्या ठाम आहे. महाराष्ट्रावरती मी अजूनही बरेचसे मेसेज, डोळ्यात पाणी येते त्या मेसेजने, की सर वासरांना पाणी नाही, गुरांना पाणी नाही. ही गोष्ट मी मान्य करते, पण तुम्हाला हे पण मान्य करावं लागेल सध्या महाराष्ट्रात ठीकठाक पावसाळा आहे. 1972 सारखी परिस्थिती महाराष्ट्रात दिसत नाही. राहिलेले जे काही भाग असतील 20 आणि 1 महिन्याचा खंड महाराष्ट्रात आतापर्यंत तरी पडलेला नाहीये. गाव पातळी तो पडलाय हे मी मान्य करतोय, पण जिल्हा पातळी तो नाहीये. अनेक ठिकाणी ठीकठाक पाऊस पडलेला आहे. अल्निनोचा फक्त एकच इफेक्ट झालेला आहे की तो असमान वितरण करतो. हा इफेक्ट 10% भागांना आहे, पण समान काय अनेक भागांमध्ये चांगला दणक्यात त्याने वळणं ओढे नाले, काही लोकांची धरणं पण भरले छोटे मोठे आणि पुढेही भरतील परतीच्या पावसामध्ये. आणि हे परतीच्या पाऊस चांगले आहेत हे तरी सगळेजण बोलतायत. ठीक आहे मित्रांनो, जेवढ्या पद्धतीनं जेवढ्या तळमळीनं मला सांगण्याचा प्रयत्न करता येतोय, शेतकरी आहे अशाच पद्धतीनं सांगेल आणि याच पद्धतीने तो पाऊस पुढे होणार सुद्धा आहे आणि होणार आहे. म्हणजे निसर्गाचा जो समतोल आहे तो खूप चांगल्या पद्धतीचा राहील. आणि माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.